नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू स्टोरी या सिरीजच्या माध्यमातून आज एक नवीन स्टोरी आपण पाहणार आहोत। स्टोरीचा आजचा आपला नंबर आहे 28 नंबरचा। यापूर्वीची स्टोरी जर तुम्ही पाहिलं नसतील तर नक्कीच त्या पाहून घ्या। चला मित्रांनो, आपल्या स्टोरीजनं सुरुवात करूया। स्टोरीचं नाव आहे आपल्या द वर्ल्ड इज अ मिरर, इट रिफ्लेक्ट्स हू वी आर ॲज अ पर्सन। हे संपूर्ण जग एक प्रकारचं आरसा आहे आणि आपण व्यक्ती म्हणून कोण आहोत ते परावर्तित करत असतं। पाहूया या स्टोरीमध्ये काय होतं बघा। वन डे टू यंग मेन केम टू मीट अ गुरु। द टू मेन हॅड लेफ्ट देअर टाउन अँड वर ट्रॅव्हलिंग। आता बघा, वन डे एके दिवशी टू यंग मेन दोन तरुण माणसे केम आले टू मीट अ गुरु, ते त्यांच्या गुरुला भेटण्यासाठी आले। आता मित्रांनो, येथे सिंपल पास्ट टेन्स झालाय। टू यंग मेन सब्जेक्ट झाला, कम्स वी टू आले केम म्हणजेच काय तर सिंपल पास्टची रचना झालेली आहे। ओके, अशी घटना भूतकाळात घडून गेली। एके दिवशी दोन तरुण माणसे ते त्यांच्या गुरुला भेटायला आले। पुढे बघू, वाचूया। द टू मेन हॅड लेफ्ट देअर टाउन। बघा, त्या दोन माणसांनी त्यांचं गाव सोडलेलं होतं। मित्रांनो, LEAFE लीव म्हणजेच जाणे किंवा सोडणे। लीवचं फी2 आणि फी3 येतं लेफ्ट। मग येथे टू मेन हा सब्जेक्ट झाला, सब्जेक्ट नंतर हॅड घेतले आणि लीवचं फी3 लेफ्ट म्हणजे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस फी3 अशी रचना पास्ट परफेक्ट मध्ये होते। आता याचा अर्थ पूर्ण पाहूया। द टू मेन हॅड लेफ्ट देअर टाउन, त्या दोन माणसांनी त्यांचं गाव सोडलेलं होतं अँड वर ट्रॅव्हलिंग आणि ते प्रवास करत होते। The Guru's ashram came to the way and they decided to stop there and seek his advice and blessing. The Guru's ashram, गुरुचा आश्रम, came to the way, गुरुचा आश्रम त्या रस्त्यामध्ये यायचा and they decided to, त्यांनी ठरवलं की ओके टू स्टॉप देअर, तिथे थांबायचं त्यांनी ठरवलं अँड सीक हिज ॲडवाइस अँड ब्लेसिंग। सीक म्हणजेच घेणे, हिज म्हणजेच त्याचा, ॲडवाइस म्हणजे सल्ला, ब्लेसिंग म्हणजे आशीर्वाद। त्यांनी असं ठरवलं की रस्त्यामध्ये जात असताना आपण आपल्या गुरुचा आशीर्वाद घ्यायचा आणि त्यांचा सल्ला घ्यायचा। पुढे काय होतं बघा। द गुरु आज द फर्स्ट यंग मॅन फॉर द पर्पज ऑफ हिम लिव्हिंग हिज होमटाउन वॉज। आता भेटल्यानंतर काय झालं बघा। गुरु आज द फर्स्ट यंग मॅन, त्या गुरुने पहिल्या तरुण माणसाला विचारलं ओके फॉर द पर्पज ऑफ हिम लिव्हिंग हिज होमटाउन। बघा, फॉर द पर्पज, पर्पज म्हणजेच काय तर हेतू। ओके, लिव्हिंग हिज होमटाउन, तू तुझं गाव सोडून देतोय, मग तुझं गाव सोडून देण्याचा तुझा हेतू काय, पर्पज काय, तुझा उद्देश काय, असं गुरुने त्या पहिल्या तरुण माणसाला विचारलं। द मॅन सेड, पहिला तरुण माणूस म्हणाला, आय हेटेड द टाउन। हेट म्हणजे तिरस्कार करणे, हेटचं विटो झालं हेटेड। तो म्हणतो की मला माझ्या गावाचा, मला माझ्या टाउनचा, तालुक्याचा, गावाचा मला तिरस्कार झालाय। ओके, पुढे एव्हरीवन इन द टाउन इज अ सेल्फिश। एव्हरीवन प्रत्येक जण, इन म्हणजेच मध्ये, एव्हरीवन इन द टाउन इज अ सेल्फिश, गावामधलं प्रत्येक जण सेल्फिश आहे, स्वार्थी आहे, असं पहिला माणूस म्हणतो। अँड आय हॅड अ टफ टाइम इन द टाउन, आणि मला त्या गावामध्ये खूप टफ टाइम, कठीण प्रसंग आले किंवा कठीण समय त्या गावामध्ये मला निभावे लागले, असं तो पहिला माणूस म्हणाला। पुढे बघा, आय एम लिव्हिंग द टाउन टू फाइंड बेटर अपॉर्च्युनिटी। बघा, आय एम लिव्हिंग द टाउन, येथे मित्रांनो प्रेझेंट कंटिन्युअस वापरलेला आहे। सब्जेक्ट बघा आय झाला, सब्जेक्ट नंतर ॲमिजार, फर बाहेर लिव्ह, लिव्हला लागला ING आणि ऑब्जेक्टचा पार्ट झाला टाउन, म्हणजे सब्जेक्ट प्लस ॲमिजार प्लस फर प्लस ING म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरला। बघा, आय एम लिव्हिंग द टाउन, मी टाउन सोडत आहे, कशासाठी, टू फाइंड शोधणे, बेटर अपॉर्च्युनिटीज। अपॉर्च्युनिटीज म्हणजेच काय, संधी किंवा वेगवेगळ्या आयुष्यामध्ये मिळणाऱ्या संधी शोधण्यासाठी मी हे गाव शोधत आहे, असं तो म्हणतो। आता मित्रांनो, इथे बेटर वापरला, गुड, बेटर, बेस्ट ह्या डिग्रीच्या फॉर्म मधला सेकंड प्रकार येतो तो। ओके, म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री येतो। पुढे वाचूया। द गुरु टोल्ड हिम दॅट, मग त्याच्या या उत्तरावर गुरु त्याला म्हणाले, ही वुड नेव्हर फाइंड सच अ टाउन एनिवेअर इन द वर्ल्ड। ही वुड, वुड म्हणजे शक्यता दर्शवण्यासाठी वुडचा वापर केला, वुड नंतर नेहमी फी1 येतात म्हणून फाइंड आलेला आहे। बघा, गुरु काय म्हणाले, ही वुड नेव्हर फाइंड सच अ टाउन, सच म्हणजे अशा प्रकारचं, एनिवेअर म्हणजे कोठेही, इन द वर्ल्ड म्हणजे जगामध्ये। मग गुरु त्याला म्हणतात की तुला अशा प्रकारचं जग कोठेही सापडणार नाहीये।
पुढे बघा, अँड सेड आणि म्हणाले ही शुड स्टॉप द जर्नी देअर इटसेल्फ आणि तुला तुझा प्रवास तेथेच थांबवावा लागेल. म्हणजे तुला असं वाटतं की सगळ्या जगामध्ये चांगले लोक तुला भेटतील, तर तुला असं वाटणं हे अशक्य आहे आणि तुला येथेच तुझा प्रवास थांबवावा लागेल. आता पुढच्या व्यक्तीचा प्रश्न बघा. द सेकंड मॅन दुसरा माणूस म्हणाला व्हेन आज द सेम क्वेश्चन जेव्हा दुसऱ्या माणसाला सेम क्वेश्चन सारखा प्रश्न विचारण्यात आला. ओके, सेड सर आय लव्ह माय होमटाउन. आता दुसरा व्यक्ती काय म्हणतो, सर आय लव्ह माय होमटाउन, मला माझं होमटाउन मला माझं गाव आवडतं. आय डिसाइडेड मी ठरवलेलं आहे टू लीव द टाउन टू सी न्यू प्लेसेस, नवीन जागा शोधण्यासाठी मी माझं गाव सोडायचं ठरवलेलं आहे. अँड ॲड टू माय एक्सपिरियन्सेस आणि मला माझ्या एक्सपिरियन्समध्ये अनुभवांमध्ये ॲड करायचे ॲडिशन करायचं आहे. आय वॉन्ट टू वर्क इन डिफरंट प्लेसेस, मला वेगवेगळ्या ठिकाणी काम करायचंय. अँड लर्न न्यू थिंग्स आणि नवनवीन गोष्टी मला शिकायच्यात असं तो दुसरा व्यक्ती म्हणाला. पुढे बघा, द गुरु देन टोल्ड हिम दॅट, मग या त्याच्या उत्तरावर गुरु म्हणाला ही कुड कंटिन्यू हिज जर्नी, तू तुझा प्रवास चालू ठेवू शकतो. अँड ही विल फाइंड पर्पज फेरेवर ही गोज. बघा, अँड ही विल फाइंड पर्पज आणि त्याला त्याचा उद्देश सापडेल फेरेवर ही गोज, तो जेथे जेथे जाईल, वेरेवर म्हणजे जेथे जेथे जाईल तेथे तेथे त्याला त्याचा हेतू सापडेल असं गुरु त्या दुसऱ्या व्यक्तीला म्हणाले. आणि पहिल्या व्यक्तीला म्हणाले बाबा तुला सगळीकडे तुझा तिरस्कार होतोय किंवा तुला सर्व जग वाईट वाटतंय म्हणून तू तुझा प्रवास येथेच थांबावा. आणि दुसऱ्या व्यक्तीला म्हणाले तुला तुझा उद्देश सापडण्यासाठी तू सगळीकडे फिरू शकतोस असं म्हणाले. आता मोरल ऑफ द स्टोरी, स्टोरीचा मोरल काय, दिस इज अ ब्युटिफुल स्टोरी टू इलुस्ट्रेट दॅट, ही एक सुंदर स्टोरी आहे, ती इलुस्ट्रेट करते, स्पष्ट करते. वर्ड होल्ड्स अ मिरर टू अस, हे वर्ड हे जग जे ना आपल्या सर्वांसाठी एक मिरर आरसा धरून ठेवतं. इफ वी लुक ॲट द थिंग्स इन द निगेटिव्ह लाईट, जर आपण काही गोष्टी निगेटिव्ह लाईट म्हणजे नकारात्मक प्रकाशात जर पाहिल्या, वी विल सी ओनली निगेटिव्ह, तर आपल्याला संपूर्ण जग हे निगेटिव्ह दिसेल, नकारात्मक दिसेल. इफ वी लुक ॲट द थिंग्स इन द पॉझिटिव्ह लाईट, जर आपण काही गोष्टी सकारात्मक प्रकाशामध्ये पाहिल्या, द वर्ल्ड विल बी अ पॉझिटिव्ह प्लेस, तर जग आपल्याला पॉझिटिव्ह दिसेल, सकारात्मक दिसेल. अँड वी कॅन लर्न अँड ग्रो, आणि आपण शिकू शकू आणि वाढू शकू. ओके, आता मित्रांनो या स्टोरीमधले महत्त्वाचे वर्ड बघा आणि स्ट्रक्चर सुद्धा. कम म्हणजे येणे, कमचा विटू झाला केम म्हणजेच आला. ओके, आता पुढचं बघा, वन डे टू यंग मेन केम. आता येथे सिंपल पास्ट वापरलाय, सब्जेक्ट झाला टू यंग मेन, वर्ब झाला केम फी टू आणि इतर पार्ट ऑब्जेक्टचा, इथे ऑब्जेक्ट लिहिलेला नाहीये, मग इथे सिंपल पास्ट झालाय. ओके, अशी घटना भूतकाळात घडून गेली हे सांगितले. एके दिवशी दोन माणसे आले, कुठे आले, इन द टाउन, असं ऑब्जेक्ट आपण ऍड करूया. मीटचा अर्थ होतो भेटणे. पुढचं स्ट्रक्चर बघा, द टू मेन हॅड लेफ्ट देअर टाउन, येथे पास्ट परफेक्ट टेन्स वापरलाय, पूर्ण भूतकाळ वापरलाय. बघा, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट अशी रचना पास्ट परफेक्टची होती. सब्जेक्ट झाला द टू मेन, हॅड घेतलाय फॉर्म्युलानुसार, लिव्ह या क्रियापदाचं V3 घेतलंय लेफ्ट म्हणजेच काय तर सोडणे. ओके, पुढचा बघा, सीकचा अर्थ होतो शोधणे, ब्लेसिंग म्हणजे आशीर्वाद, होम टाउनचा अर्थ होतो मूळचे गाव, हेटेडचा अर्थ होतो तिरस्कार करणे, एव्हरीवनचा अर्थ होतो प्रत्येक जण, सेल्फिशचा अर्थ होतो स्वार्थी. नंतर बघा, आय एम लिव्हिंग द टाउन, मी गाव सोडत आहे, हा आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, चालू वर्तमान काळ. स्ट्रक्चर बघा, सब्जेक्ट प्लस ॲमिजार प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट झाला आय नंतर आपण घेतला ॲम, नंतर वर्ब घेतला लिव्हला जोडला ING आणि द टाउन झाला ऑब्जेक्टचा पार्ट. म्हणजे अशी घटना सध्याला चालू आहे हे सांगतो. पुढे बघा, अपॉर्च्युनिटीज म्हणजे संधी. एनिवेअरचा अर्थ होतो कोठेही, जर्नीचा अर्थ होतो प्रवास, एक्सपिरियन्सचा अर्थ होतो अनुभवे, फेरेवरचा अर्थ होतो जेथे तेथे, इलुस्ट्रेटचा अर्थ होतो स्पष्ट करणे. इथे एक सेंटेन्स आहे बघा, ही विल फाइंड पर्पज, इथे सिंपल फ्युचर वापरला, सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट झाला ही नंतर वापरला विल आणि V1 झाला फाइंड, म्हणजे अशी घटना भविष्य काळामध्ये घडेल हे सांगणारा सिंपल फ्युचर झाला. बघा, ही विल फाइंड पर्पज, त्याला उद्देश सापडेल असा याचा अर्थ होतो. तर मित्रांनो ही होती अत्यंत महत्त्वाची स्टोरी. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.